हाय फ्रेंड, आपण आज पाहत आहोत कन्स्ट्रेंट इन एसक्यूएल सर्व्हर. या अगोदर आपण पाहिले कन्स्ट्रेंट इन एसक्यूएल सर्व्हरमध्ये प्रायमरी की कन्स्ट्रेंट, युनिक की कन्स्ट्रेंट, नॉट नल की कन्स्ट्रेंट, चेक की कन्स्ट्रेंट आणि आज आपण पाहणार आहोत डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट. ओके, चला तर मग पाहूया डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट काय आहे ते. आपण डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट दोन्ही वेळेस यूज करू शकतो. जसं की टेबल क्रिएट करतानाही आपण डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट यूज करू शकतो. अदरवाईज जेव्हा आपण ऑलरेडी टेबल क्रिएटेड आहे आणि नंतर आपल्याला असं वाटलं की आपण आता डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट द्यायचा होता आपल्याला, तर आपण काय करू शकतो, त्याला अल्टर स्टेटमेंटनं पण डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट किंवा कोणताही कन्स्ट्रेंट अप्लाय करू शकतो. ओके, डिफॉल्ट कन्स्ट्रेंट. फर्स्ट पॉईंट आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रेंट इज यूज्ड टू सेट डिफॉल्ट व्हॅल्यू टू द कॉलम. डिफॉल्ट कन्स्ट्रेंट आपण कशासाठी वापरतो की एखाद्या कॉलमला जर आपण व्हॅल्यू नाही पास केली तर बाय डिफॉल्ट ती व्हॅल्यू जे आपण डिफॉल्ट कन्स्ट्रेंटमध्ये देणार आहे ती व्हॅल्यू बाय डिफॉल्ट काय होणार आहे, त्या कॉलमला असाइन होणार आहे. सेकंड पॉईंट आहे, फॉर डिफॉल्ट की यू हॅव टू मस्ट यूज इन्सर्ट की विथ कॉलम नेम अँड व्हॅल्यूज. आता आपण काय करतो, इन्सर्ट मोस्टली काय करतो, इन्सर्ट इंटू टेबल नेम, व्हॅल्यूज आणि नंतर त्याच्या व्हॅल्यू पास करतो. पण जर आपण डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट दिला असेल आपल्या टेबलला तर आपल्याला मस्ट आहे की आपण इन्सर्ट जेव्हा करतो व्हॅल्यू तर त्यावेळेस आपल्याला कॉलम पण मेन्शन करायचे, तर की आपण कोणत्या कॉलमसाठी व्हॅल्यू इन्सर्ट करतो आहे. इन्सर्ट इंटू कॉलमचे व्हॅल्यू जे की कॉलम नेम असतील, कॉलम एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय सॅलरी वगैरे हे कॉलम आणि नंतर व्हॅल्यूज, नंतर मग त्याच्या व्हॅल्यू पास करायचे. तर असं आपल्याला कॉलम नेम आणि व्हॅल्यूज पास करायचे. तर आपण जर डायरेक्ट इन्सर्ट इंटू एम्प्लॉई असं जर केलं तर ते होणार नाही आहे. ओके, तर आपल्याला ज्या कॉलमला व्हॅल्यू द्यायची नाही आहे तो सोडायचा आणि बाकी सगळे कॉलम आहेत ते मेन्शन करून त्याच्या व्हॅल्यू पास करायच्या. ज्या कॉलमला आपण मेन्शन नाही करणार आहे आणि मग त्यावेळेस काय होणार आहे, बाय डिफॉल्ट जेव्हा आपण इन्सर्ट करतो तर बाय डिफॉल्ट आपल्या डिफॉल्ट कन्स्ट्रेंटची जी व्हॅल्यू आपण पास केली आहे ती व्हॅल्यू त्या कॉलममध्ये असाइन होईल. ओके, थर्ड पॉईंट आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू नॉट अप्लाय ऑन नल व्हॅल्यू कॉलम. स्ट्रिक्टली कॉलम डझंट हॅव एनी व्हॅल्यू. आपण काय करतो, आता डिफॉल्ट व्हॅल्यू पास करतो आहे म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू घेणार आहे कॉलमला एखाद्या. जर त्या कॉलममध्ये नल व्हॅल्यू असेल तर ते डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन नाही होणार आहे. म्हणजे स्ट्रिक्टली आपल्याला असं असायला पाहिजे की आपला कॉलममध्ये एकही व्हॅल्यू नसायला पाहिजे. नल ही एक व्हॅल्यूच आहे, पण आपल्याला नल ही नको आहे, ब्लँक असायला पाहिजे, नल नको आहे, काहीच नको आहे, तरच आपलं काय होणार आहे, डिफॉल्ट की तिथं डिफॉल्टची व्हॅल्यू आहे ती त्या कॉलममध्ये जाऊन असाइन होणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे, डिफॉल्ट की अप्लाय मोर दॅन वन कॉलम. आपण डिफॉल्ट की आपण एकापेक्षा जास्त कॉलमला पण देऊ शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे, डिफॉल्ट की अप्लाय विथ क्रिएट टेबल ऑर आफ्टर टेबल क्रिएटेड विथ द अल्टर स्टेटमेंट. मी अगोदर सांगितलं की डिफॉल्ट की आपण एकतर क्रिएट टेबल बरोबरच असाइन करू शकतो किंवा अप्लाय करू शकतो. अदरवाईज जर आपला टेबल क्रिएटेड एखादा कन्स्ट्रेंट किंवा डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट असाइन करायचा आहे तर आपण अल्टर स्टेटमेंटनं पण तो असाइन करू शकतो. ओके, आता त्याचा सिंटॅक्स पाहूया. डिफॉल्ट की कन्स्ट्रेंटचा काय आहे, क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम 1 डेटा टाईप त्याची साईज, कॉमा कॉलम 2 डेटा टाईप साईज, असंच नंबर ऑफ कॉलम असतील त्याच्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यूज, जे काही व्हॅल्यू आपल्याला पास करायची ती व्हॅल्यू आपण पास करणार आहेत. ओके, आपण बघूया प्रॅक्टिकली याचं एक्झाम्पल पण पाहूया की आपण डिफॉल्ट कन्स्ट्रेंटमध्ये व्हॅल्यू कशी पास करतो आणि बाय डिफॉल्ट ती कॉलमला कशी असाइन ती. ओके, हे आपण प्रॅक्टिकली पाहूया. चला तर मग आपण पाहूया डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट विथ क्रिएट टेबल. अगोदर आपण क्रिएट टेबलसोबत डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट पाहूया. ओके, त्याच्यासाठी टेबल क्रिएट करूया. क्रिएट टेबल एम्प्लॉई, एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम आणि एम्प्लॉयची सिटी. आपण सिटीला काय करूया, एक डिफॉल्ट व्हॅल्यू पास करूया म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रेंट सिटीला देऊया. ओके, बघा डिफॉल्ट मुंबई व्हॅल्यू पास करते मी डिफॉल्ट. ओके, आपण सिटी या कॉलमला, एम्प्लॉई सिटी आहे त्या कॉलमला काय केलं, डिफॉल्ट कन्स्ट्रेंट पास केला. बाय डिफॉल्ट काय असणार आहे आपली व्हॅल्यू, ज्यावेळेस आपण त्या कॉलममध्ये व्हॅल्यू पास नाही करणार आहे तर त्यावेळेस काय होणार आहे, ऑटोमॅटिकली मुंबई हे त्या कॉलममध्ये पर्टिक्युलर इन्सर्ट होणार आहे ऑटोमॅटिकली. ओके, आपण एक्झिक्यूट करूया टेबल. अगोदर सक्सेसफुली क्रिएट झाला टेबल आपला.
पहा याच्यामध्ये काही नाही आहे आता सध्या तरी ब्लँक आहे. आपण काय करू आता व्हॅल्यू इन्सर्ट करून पाहूया. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई व्हॅल्यूज ऑफ 1, सागर, एम्प्लॉई सिटी काय करूया बँगलोर. ओके पहा 1 रोज अफेक्टेड पाहूया इन्सर्ट झाली आहे का. झाली. आता काय करायचं आहे आपल्याला. हे तर मी बँगलोर सिटी प्रोव्हाइड केली. जर मी सिटी नाही प्रोव्हाइड केली तर काय घ्यायला पाहिजे मुंबई. तर हे पाहूया आपण होते का. तर त्याच्यासाठी मी अगोदर तुम्हाला सांगितले की इन्सर्ट हे कसं वापरायला पाहिजे विथ कॉलम नेम. आपल्याला कॉलम नेम मेन्शन करावं लागतील की कोणत्या कॉलमला व्हॅल्यू पास करायच्यात आणि कोणत्या नाही आहे. तर याच्यामध्ये आपण सिटी एम्प्लॉई सिटी या कॉलमला व्हॅल्यू पास नाही करणार आहे. बाय डिफॉल्ट ते मुंबई घेईल का. ओके इन्सर्ट इंटू एम्प्लॉई कोणते कॉलम EMP ID, EMP नेम हे 2 कॉलम आपण काय करणार आहे पास करणार आहे. त्याच्या व्हॅल्यूज पण आपण एम्प्लॉई सिटी का घेतलं नाही आहे तर तो बाय डिफॉल्ट आपल्याला पाहायचा आहे मुंबई इन्सर्ट होतो की नाही. ओके 2, एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई ID आपण पास केला. एक्झिक्यूट करूया. बघा सिलेक्टमध्ये बाय डिफॉल्ट मुंबई यायला पाहिजे. आलं. आपण काय केलं इथं हे बघा सेकंड रो 2 एम्प्लॉई ID 2 एम्प्लॉई नेम प्रगती अँड एम्प्लॉई सिटी काय मुंबई आहे. म्हणजे आपण इथं मुंबई पास केली का नाही आहे तर हा डिफॉल्ट कन्स्ट्रेंट बाय डिफॉल्ट घेतला जातो. ओके आणखीन एक इन्सर्टची क्वेरी बघू ज्याच्यामध्ये की आपण कॉलम नाही मेन्शन करणार आहे आणि एक व्हॅल्यू जर सिटीची व्हॅल्यू नाही प्रोव्हाइड करणार आहे. कॉलम पण मेन्शन नाही करायची आणि सिटीची व्हॅल्यू पण नाही प्रोव्हाइड करायची. तर काय होते बघू. एरर दाखवायला पाहिजे आपल्याला. बघा कसं ते इन्सर्ट इंटू एम्प्लॉई म्हणजे आपण जर कॉलम नेम नाही दिले त्याला तर ते तसं सिटी जर ब्लँक ठेवली आपण व्हॅल्यूच नाही पास केली विदाऊट कॉलम नेम तर ते काय करणार आहे एरर देणार आहे. त्याच्यामध्ये काय होईल एरर येईल. पाहूया व्हॅल्यूज डायरेक्ट फक्त आपण काय केलं एम्प्लॉई ID आणि एम्प्लॉई नेमच पास करून पाहूया. 3 म्हणजे एम्प्लॉई ID आणि एम्प्लॉई नेम पास केलं. मी एम्प्लॉईची सिटीज नाही पास केली तर हे ॲक्सेप्ट करेल का नाही करणार आहे. म्हणजे याला कळणारच नाही आहे की कोणत्या 2 व्हॅल्यू पास केल्यात आणि कॉलम. तर काय इथं एरर काय दाखवले कॉलम नेम ऑर नंबर ऑफ सपरेट व्हॅल्यूज डज नॉट मॅच द टेबल डेफिनेशन. म्हणजे एकतर आपण काय केले कॉलम नेम तरी मॅच होत नाही त्याला असं म्हणायचं आहे की तुम्ही कॉलम नेम वेगळे दिले आहे किंवा त्याच्यानुसार व्हॅल्यू नाही पास केले. आपण काय केले 3 कॉलम घेतलेत आणि ते व्हॅल्यू 2च पास करतोय तर त्याला ते कळत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे काय की जेवढे कॉलम आहेत तेवढेच व्हॅल्यू आपल्याला पास करायला पाहिजेत. अदरवाईज जे आपण हे पद्धत वापरली की जितके कॉलम आपल्याला व्हॅल्यू पास करायचे आता तेवढे कॉलम आपल्याला मेन्शन करावं लागतील. ओके तर हे आपल्याला हे इन्सर्टचं डायरेक्ट स्टेटमेंट इथं घेऊन चालणार नाही. ओके हे यूज नाही करायचं. तर कंपल्सरी आपल्याला हे यूज करावं लागेल जेव्हा आपल्याला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू जर त्याची यूज करायची असेल एखाद्या कॉलमची तर तो कॉलम आपल्याला याच्यामध्ये ह्या सिंटॅक्सनुसार यूज करावं लागेल व्हॅल्यू इन्सर्ट करण्यासाठी. ओके आणखीन इन्सर्ट करून पाहूया. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई कॉलम नेम द्यायचे आहेत आपल्याला जिथे जिथे व्हॅल्यू पास करायचे आता एम्प्लॉई ID एम्प्लॉई नेम व्हॅल्यूज पण पास करायचे आता 3 राहुल. आता यावेळेस तो मुंबई घेणार आहे. ओके समजलं. म्हणजे आपण काय करू शकतो की बाय डिफॉल्ट व्हॅल्यू जर पास करायची असेल तर तो कॉलम आपल्याला सांगावं लागेल की ह्या कॉलमला मला व्हॅल्यू पास नाही करायची तर तो कॉलम त्याच्यामध्ये मेन्शन नाही करायचा आणि त्याची व्हॅल्यू पण पास नाही करायची त्या कॉलमची. तर तो बाय डिफॉल्ट त्या कॉलमची व्हॅल्यू डिफॉल्टमधून घेईल आणि टेबलमध्ये इन्सर्ट करेल. ओके आता हेच आपण काय करूया अल्टर स्टेटमेंट बरोबर डिफॉल्ट की कसा वापरायचा ते पाहूया. ओके डिफॉल्ट की constraint with alter statement.
ओके, अल्टर स्टेटमेंट बरोबर आपण हे पाहणार आहे. टेबल क्रिएट करावं लागेल. क्रिएट टेबल EMP डिटेल, एम्प्लॉय डिटेल्स एक टेबल क्रिएट करूया. त्याच्यासाठी सेमच फील्ड घेऊया. कॉपी पेस्ट करून घेते मी. याच्यामध्ये काय करूया, सिटी राहू देऊ, कॉमा क्रिएट टेबल एम्प्लॉय डिटेल, एम्प्लॉय ID, एम्प्लॉय नेम आणि एम्प्लॉय सिटी आणि स्टेट हे 4 EMP स्टेट घेऊया. EMP स्टेट हे 4 आपण काय केलेत, कॉलम एम्प्लॉय डिटेलमध्ये घेतलेत. तर आपल्याला काय करायचं आहे, एम्प्लॉय स्टेट याला बाय डिफॉल्ट इंडिया पास करूया. म्हणजे आपल्याला एखाद्या एम्प्लॉयचं जर स्टेटच माहीत नसेल आणि त्याचे पूर्ण डिटेल आणि स्टेट जर माहीत नसेल तर बाय डिफॉल्ट इंडिया त्याला असाईन व्हायला पाहिजे. ओके, तर ते आपण अल्टर स्टेटमेंटनं पाहणार आहोत. ओके, इथं आपण एम्प्लॉय स्टेट या कॉलमला डिफॉल्ट व्हॅल्यू पास करणार आहे. अल्टर स्टेटमेंटना तो कसं द्यायचा हे पाहायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे अल्टर टेबल नेम EMP डिटेल, कन्स्ट्रेंट करतो आहे आपण. कन्स्ट्रेंट सिंटॅक्स आहे हा. इथं आपल्याला अलाइस नाव द्यायचं आहे कन्स्ट्रेंटचं. तर आपण काही डिफॉल्ट म्हणजे कशासाठी देतो आहे आपण, EMP स्टेटसाठी. म्हणजे हे आपल्याला एक फक्त अलाइस नेम आहे, याचं काही नाही आहे. तर काय देणार आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रेंट देणार आहे. डिफॉल्ट काय देणार आहे, इंडिया. म्हणजे ज्याची आपल्याला स्टेट माहीत नाही आहे तर बाय डिफॉल्ट ते इंडियामधला स्टेट आहे म्हणून आपण त्याला डिफॉल्ट इंडिया पास करणार आहे, ज्याचं आपल्याला स्टेट माहीत नाही ज्या एम्प्लॉईचं. ओके, फॉर कशासाठी, EMP स्टेटसाठी. असं एक्झिक्यूट करून बघूया होतं आहे का. झाले सक्सेसफुली, एरर नाही आहे. म्हणजे हा काय झाला, सिंटॅक्स झाला. जेव्हा आपल्याला डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट आफ्टर टेबल क्रिएशन नंतर जर आपल्याला असाइन करायचं आहे एखाद्या कॉलमला तर त्याला आपल्याला हा सिंटॅक्स यूज करून अल्टर स्टेटमेंटनं आपण करू शकतो. ओके, तर व्हॅल्यू इन्सर्ट करून पाहूया. इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज ऑफ 1, सिटी स्टेट महाराष्ट्र. केलं असं आपण काय करू, 2-3 व्हॅल्यू इन्सर्ट करून पाहूया. इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज ऑफ 2, ओके, सिलेक्टनं बघूया आपण हे व्हॅल्यू. बघा हे 2 व्हॅल्यू आपण पास केल्यात. आता काय करू, बाय डिफॉल्ट आपल्याला इंडिया वापरायचं आहे. म्हणजे एम्प्लॉय स्टेट एखाद्या एम्प्लॉयचं स्टेटस नाही पास करायचं तर बाय डिफॉल्ट काय दाखवणार आहे, इंडिया दाखवणार आहे. आता आपण एक तसं एक्झाम्पल घेऊन बघूया. त्याची अट अशी आहे की आपल्याला कॉलमसोबतच व्हॅल्यू वापरावं लागतील याच्यामध्ये. इन्सर्ट इंटू EMP डिटेल ब्रॅकेटमध्ये कॉलम पास करायचे आपल्याला, EMP ID, कॉमा EMP नेम पण पास करणार आहे आपण. नंतर एम्प्लॉई सिटी पण पास करणार आहे. ओके, तर आपल्याला फक्त एम्प्लॉई स्टेट आपण पास करणार नाही. बाय डिफॉल्ट ते काय घेईल, इंडिया घेईल. ओके, तर व्हॅल्यू पण पास करायचे आपल्याला. व्हॅल्यूज ऑफ 3, कोमल, बेंगलोर. ओके, हे आपण व्हॅल्यू याचं स्टेट माहीत नाही असं समजू आणि आपण काय करू, इन्सर्ट करून टाकूया. बाय डिफॉल्ट तो काय घेईल,
इंडिया घेईल. पाहूया आपण इतर रिझल्ट इंडिया घेतला आहे का त्याला नाही, म्हणजे आपला कन्स्ट्रेंट बरोबर झाला आहे का नाही पाहूया. बघा इंडिया म्हणजे आपण याला स्टेट नाही पास केलं तर बाय डिफॉल्ट तो काय घेतला, इंडिया घेतला. ओके, तर आपण काय करू शकतो, डिफॉल्ट की एकतर क्रिएट टेबलसोबत वापरू शकतो, अदरवाईज अल्टर स्टेटमेंटसोबत पण वापरू शकतो. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.